येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहो जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्याने त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धा मेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक त्याच वाटेने खाली जात होता. सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवी त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो तिथे आला आणि तो तिथं आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतर शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. बघा सगळे म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज ज्या वेळेस आपण 8 महिन्यांनी देवाच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि देवाच्या मंदिराकडे येणं म्हणजे आशीर्वादित होणं. देवाच्या मंदिराकडे येणं म्हणजे देव तुमच्या सर्व दुःख ऐकणारा परमेश्वर आहे. देव तुमच्या सर्व पीडेतून तुम्हाला दूर करणार आहे हे लक्षात घ्यावं आहे. प्रेज लॉर्ड. पण या ठिकाणी मी पाहतो की देवाचं यरूशलेम मंदिर जो सोडून चाललेला आहे, जो देवाचं मंदिर सोडून चाललेला आहे, तो एक लुटारूच्या हाती सापडलेला आहे आणि त्याचं सर्व त्या लुटारांनी चोरलेलं आहे. त्याला मार पण दिलेला आहे आणि त्याला अर्ध्या वेळात टाकून ते निघून गेलेले आहे. माझ्या प्रियांनो, देवाच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही जुळतो, ज्यावेळेस देवाच्या मंदिरामध्ये आम्ही येतो, त्यावेळेस परमेश्वर तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वर तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अब्रामाने प्रथम त्या डोंगरावर, ज्या गावामध्ये शलोमोनाने परमेश्वराचं मंदिर बांधलं, त्याच ठिकाणी अब्राम विश्वासाने आपला एकुलता एक पुत्र 25 वर्षानंतर देवाचं अभिवचन भेटलं होतं. 25 वर्षांनी त्याला अब्रामाला परमेश्वराने एक पुत्र दिला, तो इसाक. 25 वर्ष लागले त्याला. किती वर्ष? 100 वर्षाचा झाला तो. 75 वर्षाचा असताना त्याला देवाने दर्शन दिलं, देवाने त्याला अभिवचन दिलं आणि त्याला पुत्र झालेला. तो उत्तम आपला एकुलता एक पुत्र, तो देवाच्या डोंगरावर देवाच्यासाठी होमार्पण करण्यासाठी, देवाला उत्तम विधीवर देण्यासाठी निघून गेला. प्रेज लॉर्ड. उत्पत्तीचा ग्रंथ 24वा अध्याय आणि त्या ठिकाणी आपण वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ 24वा अध्याय आणि त्या ठिकाणी 22वा अध्याय आणि 1-2 वचन पटकन वाचूया आपण. या गोष्टी घडल्यावर देवाने अब्रामास कसोटीस लावले. तेव्हा त्याने अब्रामाला हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस हा व्यक्ती पण यरूशलेम डोंगरावर होतं, उंच ठिकाणी होतं. यरूशलेम हे परमेश्वराचं मंदिर, त्या ठिकाणी देवाचे डोळे लागलेले आहेत, त्या ठिकाणी त्याचे देवाचं मन आहे, त्या ठिकाणी देवाचे कान आहे आणि त्या मंदिराला तो सोडून चाललेला असताना त्याचं सर्व लुटले गेलं. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की अब्राहमाला देवाने सांगितलं की तू पण या ठिकाणी, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की शलोमोनाने सुद्धा दुसऱ्या इतिहासामध्ये आपण पुढे जाणार नंतर, पण शलोमोनाने सुद्धा मोरिया देशामध्ये ज्या ठिकाणी देवाने सांगितलं होतं त्याच डोंगरावर त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. पण अब्राम पण याच मोरिया देशात जाऊन त्या ठिकाणी आपल्या मुलाचं किंवा आपल्या एकुलता एक प्रिय मुलाचं विधीवर उत्तम होमार्पण करण्यासाठी चाललेलं आहे. याचा अर्थ काय शिकायला मिळतं की देवाकडे आम्ही येत असताना उत्तमातली उत्तम आराधना, आत्म्याने खरेपणाने आराधना देवाच्या विधीवर आम्ही चढवली पाहिजे. बोला हालेलुया. नुसतं करायचं म्हणून नाही, तर अब्रामाकडून एक शिका की देवाकडे जात असताना, देवाच्या डोंगरावर जात असताना आम्ही उत्तमातलं उत्तम देवाकडे स्तुतीचा यज्ञ आम्ही दिला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि तो एक विश्वास पाहिजे.
ज्यावेळेस तो उत्तमातलं उत्तम तो घेऊन चालला. 5 वचनामध्ये तुमचं लक्ष देवाच्या वचनाकडे लावायचं आहे मला. 5 वचन आपण वाचूया. अब्राम आपल्या सेवकाला म्हणाला, अब्राम आपल्या सेवकाला म्हणाला, येथे गाढवाजवळ थांब, मुलगा व मी पलीकडे जातो व देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. किती विश्वास मोठा आहे बघा. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. देवाने अब्रामाला सांगितलं की तुझा एक प्रिय पुत्र, तुझा प्रिय मुलगा तू होमार्पण म्हणून मला उत्तम माझ्या विधीवर अर्पण करून टाक. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस तो अब्रामामध्ये त्यांनी सकाळ उठला आणि आपल्या विश्वासाने आपल्या मुलाला घेतलं, लाकडे घेतली आणि गाढवाला घेतलं, लवकराला पण सोबत घेतलं आणि काही प्रवास त्यांनी सुरू केला विश्वासाने. प्रेज लॉर्ड. देवाच्या डोंगरातच चाललंय तसं मंदिराकडे चालल्यासारखं आहे. डोंगरावर येशू ख्रिस्त चढायचा, त्याचे शिष्य डोंगरावर यायचे. हालेलुया. या ठिकाणी पण मला तुम्हाला सांगायचं आहे की पवित्र वचनामध्ये की ज्यावेळेस अब्रामाचे वचन आम्ही वाचतो त्यावेळेस आम्ही पाहतो की त्याचा विश्वास की आम्ही मुलाला घेऊन अर्पण करायला चाललोय, पण तो म्हणतो की आम्ही तुझ्याकडे, तुमच्या नोकराला म्हणतो की आम्ही तुझ्याकडे परत येणार आहे. म्हणजे विश्वास आहे. मी जरी मुलाला माझ्या नाही का उत्तमातलं उत्तम परमेश्वराला सर्वस्व द्यायला चाललोय, पण तरी माझा मुलाला जरी मी विधीवर अर्पण केलं तरी माझा परमेश्वर त्याला जिवंत माझ्या हातामध्ये परत देईल. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. जे आम्ही उत्तमातलं उत्तम देवाला देतो, ज्यावेळेस आपलं जीवन समर्पण करतो, रोज आमचं जीवन त्या परमेश्वराच्या विधीवर आराधना करून होमार्पण म्हणून एक यज्ञ करतो आमचं स्वतःचं जीवन, त्यावेळेस देव उत्तम आम्हाला मागायला देतो. आमेन म्हणा. रोज आम्ही आमचं जीवन समर्पण केलं पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला, ज्यावेळेस तू प्रार्थनेच्या विधीजवळ येतो, ज्यावेळेस तू देवाचा यज्ञाच्या पाशी येतो, यज्ञ म्हणजे ज्यावेळेस ध्यान देण्याच्या कुठे ज्यावेळेस येतो, जुन्या करारामध्ये होमार्पण म्हणजे देणंच होतं, शांतार्पण म्हणजे देणंच होतं, अन्नार्पण म्हणजे त्या ठिकाणी विधीवर देणंच होतं. तसं तुम्ही यावेळेस मंदिरात येता, गुडघे टेकता, प्रार्थना करायचा, त्यावेळेस प्रभू म्हणाला तुझ्या मनात पहिलं, तुझ्या मनात काय कोणाबद्दल असेल तर ते दान किंवा ते अर्पण म्हणा किंवा स्तुतीचा यज्ञ म्हणा ते तिथंच ठेव आणि पहिलं आपल्या मनात आपल्या भावाबद्दल काय असेल ते काढून टाक, समेट कर. प्रेज लॉर्ड म्हणा हालेलुया. समेट कर आणि मग परमेश्वराकडे आपलं अर्पण कर आणि मग परमेश्वर स्वर्गीय पिता तुला त्याचं काय देईल, प्रतिफळ देईल. आमेन म्हणा, म्हणा हालेलुया. माझ्या प्रियानं मंदिराला येतो, पण मंदिरामध्ये नंतर तो स्तुतीचा यत्न करत असताना, देवाची स्तुती करत असताना, तुमच्या मुखातून प्रार्थना जात असताना, पण तो एक द्वेषाची घाण देवाकडे पण जात असते. ज्यावेळेस ते यज्ञावर, होमार्पणावर ते कोकरू कापून त्या ठिकाणी अर्पण केलं जात होतं, ते मांसाचा वास परमेश्वराकडे जायचा, पण ते एकदम चांगलं उत्तम शुद्ध जर असेल तर ते देवाला प्रसन्नदायक असायचं. आमेन म्हणा की प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही देवाकडे शुद्ध येतो, ज्यावेळेस आम्ही देवाकडे पवित्र येतो, आमच्या मन शुद्ध घेऊन येतो, आमचा पवित्र हात देवाकडे उंच करतो आणि उत्तमातलं उत्तम देवाकडे इसान जसं अर्पण केला गेला अब्रामाकडून तसं आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस परमेश्वर मोठे आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला अशी वेळ येत आहे, देवपाशी उपासक शोधत आहे जे आत्म्याने खरेपणाने परमेश्वराची आराधना करतील. म्हणा हालेलुया. आत्म्याने खरेपणाने त्याची स्तुती करतील. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने खरेपणाने त्याची आराधना केली पाहिजे. आमेन म्हणा, म्हणा हालेलुया. या ठिकाणी अब्रामाचं जीवन हे आराधनेचं जीवन आम्ही पाहतो की तो म्हणतो, पहिल्यांदाच बायबलमध्ये या ठिकाणी शब्द आलेला आहे म्हणजे आम्ही देवाची उपासना करतो म्हणून. देवाची उपासना म्हणून बायबलमध्ये उत्पत्तीपासून ती पहिल्यांदाच या ठिकाणी अब्रामाकडून शब्द आलेला आहे आणि तो म्हणतोय की मी चाललोय डोंगरावर देवाची उपासना करण्यासाठी. आम्ही मंदिराला येतोय देवाची उपासना करण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी, उत्तमातलं उत्तम आमचं जीवन अर्पण करण्यासाठी आम्ही देवाच्या मंदिराकडे येतो. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. आणि या ठिकाणी त्याचा विश्वास होता की जरी माझ्या मुलाला मी जरी एक वचन काढा इब्री लोकांपत्र 11 अध्याय आणि त्याचा विश्वास अब्रामाचा त्या ठिकाणी दाखवलेला आहे की तो म्हणतोय नोकराला की मी चाललोय आम्ही दोघं, पण मी एकटा येणार नाही, आम्ही येणार आहे तुझ्याकडे परत. मला प्रेज लॉर्ड. ह्याला म्हणतात विश्वास. हालेलुया. तो जरी देवाला आपला मुलगा अर्पण करायला चाललेला आहे पण त्याला म्हणतात विश्वास की तो पुन्हा मुलाला घेऊनच येणार आहे माझ्या. प्रेज लॉर्ड. बघा या ठिकाणी इब्री लोकांचा 11 अध्याय
आणि 17 वचन वाचूया. अब्राहामाने आपली परीक्षा होत असताना अब्राहामाने आपली परीक्षा होत असताना विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. मला प्रेज लॉर्ड. काय विश्वास त्याचा होता की इसाक मला परत माघारी भेटणार आहे. आमेन. हालेलुया. उत्तमातलं उत्तम मी ज्यावेळेस देवाला अर्पण करतो त्यावेळेस ते उत्तम मला माघारी भेटणार आहे. आमेन. म्हणा की हालेलुया. मग या ठिकाणी काय म्हटलेले? अर्पण केले. पुढे ज्याने वचन स्वीकारली होती ती आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण करत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेल्यातून देखील उठवायस देव समर्थ आहे. हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने त्याला परत मिळाला. मला प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. विश्वास त्याचा होता. काय होता? विश्वास होता की देव समर्थ आहे. जरी मी माझ्या मुलाला त्या विधीवर मी मारलं, अर्पण केलं, तरी माझा परमेश्वर त्या मुलाला मेल्यातून सुद्धा उठवायला समर्थ आहे. आमेन. जरी मी त्या मुलाचे तुकडे तुकडे करून त्या विधीवर जरी मी त्या अर्पण केले, तरी पण परमेश्वर त्याचा विश्वास होता की ते तुकड्याला जोडून परमेश्वर त्याला जिवंत माझ्या पुढे उभा करेल. आमेन. बोला हालेलुया. ही आहे उपासना. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी परत एकदा उत्पत्तीकडे येऊया आणि ज्यावेळेस त्यांनी 22 अध्यायामध्ये त्यांनी आपलं अर्पण त्या विधीवर त्यांनी त्या इसाकाला ठेवलं आणि ठेवल्यानंतर परमेश्वराने हाक मारली. 22 अध्याय देवा त्याला हाक मारली. 11 वचन वाचूया. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू तू आपल्या मुलावर हात चालू नको. त्याला काही करू नको. कारण तू आपला मुलगा आपल्या मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. बघा प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटलंय? तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले. तो आपल्या मागे झुडपात सिंग अडकलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. बघा प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे मंदिराकडे येता, ज्यावेळेस उत्तम आराधना देवाकडे करता, स्तुतीचा यज्ञ अर्पण करता, जे तुम्हाला दिसत नाही ते उत्तम गोष्टी तुमच्या दृष्टीस पडणार. प्रेज लॉर्ड. पुत्राच्या ऐवजी त्याला देवाने एडका दाखवला. अशा अनेक प्रकारच्या कामं तुमची असतील किंवा इच्छा असतील, ते परमेश्वराकडूनच पूर्ण होणार. पण ते जर तुम्ही आत्म्याने खरेपणाने जर देवाची आराधना मंदिरामध्ये केली, त्यावेळेस देव तुमच्यासाठी जे लपलेलं आहे ते पुढे आणणार आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. जे गुप्त आहे ते गुप्त धन जे आहे ते परमेश्वर तुम्हाला देणार. आमेन म्हणा. मग या ठिकाणी देव त्याला म्हणाला, तू मला भिवून चालणार आहे. तेव्हा पुढे असं म्हटलेलं आहे 14 वचन, अब्राहाम त्या ठिकाणाचे नाव यहोवा यिरे, परमेश्वर पाहून देईल. बघा यहोवा यिरे म्हणा. परमेश्वर माझा यहोवा यिरे आहे. तो मला सगळा पुरवठा करणारा देव आहे. पुरवठा त्यावेळेस होतो ज्यावेळेस तुम्ही उत्तम आराधना उपासना करता. अब्रामाला देवाने पाहून दिलं. अब्राम त्या ठिकाणाचं नाव यहोवा यिरे ठेवले. का? कारण त्यांनी खरी आराधना त्या ठिकाणी केली. खरी आराधना ही आहे काही राखून न ठेवता सर्वस्व प्रभूला अर्पण करणे. मला प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. आणि मग ते सुगंधदायक परमेश्वराकडे जातं. एक स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली. आपली सगळ्या कमाईतून मिळवलेलं तेल, सुगंधित तेल येशूच्या डोक्यावर तिने ओतलं. प्रेज लॉर्ड. आणि येशूच्या सेवा ती करू लागली. त्या तेलाचा वास सगळीकडे केला आणि सगळे म्हणाले, एवढं महागडं कशाला? पण तिला उत्तमातलं उत्तम केलं होतं. आमेन. आणि तो वास सगळीकडे होता. हालेलुया. जेव्हा तुम्ही उत्तम आराधना करता, आत्म्य खरेपणाने आपलं मुख उघडून प्रभू स्तुतीचा यज्ञ देता, शुद्ध मन ठेवून, कोणाबद्दल मनात द्वेष ठेवून नाही तर शुद्ध मन ठेवून प्रार्थना करता, तुमची प्रार्थना
ला कोणी चालवू शकत नाही. लक्षात घ्या. मला प्रेज लॉर्ड. शेजारच्याला म्हणा, शुद्ध मन ठेवून प्रार्थना करा. समेट करा अगोदर. कुणाबद्दल काय घराणं असेल मला की कुणाबद्दल काय घराणं असेल तर समेट करा आणि प्रार्थना करा. कोणतीही ताकद प्रार्थनेचं उत्तर आणू शकत नाही. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की तुम्ही जेव्हा समेट करता, जेव्हा तुम्ही ती एक महत्वाचं आहे हृदयामध्ये. हालेलुया. महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाने त्याला देखील काय यहोवा त्याने असं ठेवलं, परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आणि परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. बघा 16 वचन काय म्हणाला. परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले. बघा देव शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला. जेव्हा तुम्ही खरी आराधना कराल ना, अब्राहामाप्रमाणे उत्तम देवाकडे आराधना वर्शिप चढवाल ना, त्यावेळेस देव म्हणतो मी शपथ घेऊन सांगतो. परमेश्वर म्हणतोय आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एक मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन, तुझी वृद्धी करीन, तुझी संतती आकाशात तारे इतकी, समुद्राच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करेल. आमेन म्हणा. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. तुझी संतती आपल्या शत्रूचे नगरे हस्तगत करतील. हालेलुया. हस्तगत करणं, प्राप्त करणं. एखादी गोष्ट आम्ही घ्यायला बघतो, एखादी गोष्ट आम्ही आमच्या घरामध्ये एखादी वस्तू घ्यायला बघतो, किंवा एखादी गोष्ट काही घर घ्यायला बघतो, जागा घ्यायला बघतो, किंवा गाडी घ्यायला बघतो, जे काही घ्यायला बघतो ते हस्तगत करण्याची आशीर्वाद त्यावेळेस मिळतो ज्यावेळेस आम्ही उत्तम देवाला वर्शिप देतो. प्रेज लॉर्ड. उत्तम देवाची स्तुती आराधना करतो, स्तुतीचा यज्ञ देतो. तेव्हा देव म्हणाला की तुझी संतती सर्व शत्रूचे नगरे हस्तगत करते. आमेन. हालेलुया. पुढे म्हटलेलं आहे तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. म्हणा आमेन. आज आपल्याला देवा कुणाचे पुत्र म्हणतात? अब्राहामाची संतती म्हणतात. आम्हाला काय म्हणतात? अब्राहामाची संतती. आम्हाला असं म्हणतात जे अब्राहामाचे आशीर्वाद आहे ते आम्हाला देवाने ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो लक्षात घ्या, देवाच्या मंदिराकडे ज्यावेळेस तुम्ही येता, देवाच्या मंदिराकडे तुमचे डोळे ज्यावेळेस लागतात, त्यावेळेस देवाचे डोळे तुमचे डोळे एक होतात. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. काळा दुसरे इतिहास त्याचा 7वा अध्याय. दुसरे इतिहास त्याचा 7वा अध्याय वाचा. दुसरे इतिहास 7वा अध्याय. 7व्या अध्यायामध्ये 15 वचन वाचूया. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील. म्हणा हालेलुया. मला असं वर बघा. म्हणा देवा तुझे डोळे कुठे आहेत? बघा देव म्हणतो माझे डोळे देवाच्या मंदिरात आहेत, माझ्या मंदिरात. हालेलुया म्हणा. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटलेलं आहे? हो माझे कान लागतील या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी निवडून हे पवित्र केले आहे. हालेलुया म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. बघा माझ्या प्रियांनो, शलोमोनाने ज्यावेळेस तुम्ही याच अध्यायामध्ये एक वचन काढा, 3रा अध्याय 2 राजे आणि 1 पहिल्या वचनामध्ये वाचा बरं. मग परमेश्वराने यरूशलेमेस मोरिया डोंगरावर. कुठल्या डोंगरावर? कुठं यरूशलेम बांधलं? कुठं मंदिर बांधलं? मोरिया डोंगरावर. आता आपण अब्राहामाचा उपासना कुठं पाहिली? मोरियाच डोंगरावर. प्रेज लॉर्ड. आणि यरूशलेम कुठं बांधलं? मोरिया डोंगरावर. प्रेज लॉर्ड. उत्तम आराधना देवाच्या मंदिरी करण्यात येते. हालेलुया. देवाचे डोळे देवाच्या मंदिराकडेच असतात, देवाचे कान देवाच्या मंदिराकडेच असतात. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमचे डोळे ज्यावेळेस मंदिराकडे असतात त्यावेळेस देवाचे डोळे तुमच्याकडे असतात. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस तुमचे कान देवाच्या मंदिराकडे असतात त्यावेळेस देवाचे पण कान तुमच्याकडे असतात. हालेलुया. पण ज्यावेळेस तुमचे डोळे देवाच्या मंदिराकडून फिरतात त्यावेळेस देवाचे पण डोळे तुमच्याकडून फिरतात. म्हणा हालेलुया. म्हणून आज्ञाच्या पुस्तकामध्ये मी पाठवतो मध्ये की तुम्ही काम करता पण तुम्हाला तृप्ती मिळत नाही, तुम्ही पैसे मिळवून आणता पण तुमचा पैसा टिकत नाही, तुम्ही सर्व धान्य आणता घरामध्ये जसं काय
भोग पडलेल्या पिशवीत टाकल्यासारखं सगळं काय निघून जातं. का? कारण माझं मंदिर ओसाड पडलेलं आहे आणि तुम्ही मात्र आपल्याच मार्गाकडे लक्ष देत आहात. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो माझं वैभव, माझं गौरवशाली, माझं नाव ज्या मंदिरात दिलेलं आहे त्या मंदिराला तुम्ही बांधा, म्हणजे मी तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये भौगोलिकता आशीर्वाद करेन. परमेश्वर म्हणतो. बोला प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. आणि म्हणून या डोंगरावर परमेश्वराने शर्मनाला दाखवलं की कुठं मंदिर बांधायचं. देव निवडलेल्या स्थानामध्ये तो कधीही तिथून हटत नाही. आमेन म्हणा. आणि म्हणून देवाने सांगितलं यरूशलेमला, आणि देव कुठे येणार आहे? प्रभू येशू परत कुठे येणार आहे? यरूशलेममध्ये येणार आहे. प्रेज लॉर्ड. वाचा पटकन. हा. शल्मोनाचा बाप दावीद यास दर्शन दिले होते. दर्शन दिले होते. त्या अर्नान यबुसी याच्या खड्यात दाविदाने नेमलेल्या स्थळी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शल्मोनाने सुरू केले. शल्मोनाने मंदिर बांधण्याचे काय केले? काम सुरू केले. बोला प्रेज लॉर्ड. आणि काम सुरू केले. आणि माझ्या प्रियांनो मला सांगायचं आहे की या ठिकाणी 7वा अध्याय आणि 15 झाले 16 वचन काय म्हटलेलं आहे? या मंदिरी माझे नाव सर्वकाळ राहावे म्हणून मी हे मंदिर निवडून पवित्र केले आहे. मला प्रेज लॉर्ड. बघा ज्यावेळेस या चर्चकडे लोक बघतात ना, त्या चर्चकडे बघतात त्यावेळेस लोक काय म्हणतात? हे येशू ख्रिस्ताचं मंदिर आहे. कुठलं? पण काय काय प्रार्थनेवाले म्हणतात, समजा चालले असलेल्या रस्त्याने, तो का पास्टर कमलेशचं मंदिर आहे. कसं काय पास्टर कमलेश आहे? हालेलुया. कधी असं म्हणू नका. मंडळीतल्या लोकांना सांगतो, बघा ती पास्टरचं पुढे चाललंय, कमलेश पास्टर चर्चकडे चाललंय असं म्हणू नका. हालेलुया म्हणा. म्हणा प्रेज लॉर्ड. तर कुठे चाललंय म्हणा? परमेश्वराच्या मंदिराकडे, येशूच्या मंदिराकडे. कारण ह्या मंदिराला परमेश्वराचं नाव आहे. हालेलुया म्हणा. या मंदिराला प्रभू येशूचं नाव आहे. आणि म्हणून त्या मंदिरावर क्रॉस येशू ख्रिस्ताचा आहे. त्या क्रॉसवर, त्या वधस्तंभावर येशू तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावलेला आहे. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझे पाप, आजार, विकार, दुःख त्या वधस्तंभावर घेऊन गेलेला आहे. आणि तो वधस्तंभ या मंदिरावर आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. आणि तो वधस्तंभ बघत असताना तो पास्टर कुठल्याही पास्टरचा नाही, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आमेन म्हणा. येशू ख्रिस्ताचं मंदिर आहे. म्हणा हालेलुया. पण जो व्यक्ती मंदिर सोडून चालला होता, तो म्हणजे कोणाला मंदिराला सोडून किंवा पास्टरला सोडून, मंदिराला सोडून किंवा पास्टरला सोडून नाही, तर तो देवाला सोडून चालल्यासारखा आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं 7व्या अध्यायामध्ये, या मंदिर माझे नाव सर्वकाळ राहावे. कुणाचं नाव राहायला पाहिजे सर्वकाळ? परमेश्वराने मंदिर बांधलंय कुणाच्या नावासाठी? कुणाच्या नावासाठी? येशू ख्रिस्त ज्या वेळेस यरूशलेमकडे बघायचा ना, रडायचा. प्रभू इकडे बघा. मला येशू रडायचा. का रडायचा? जेव्हा त्याचे डोळे यरूशलेमकडे लागायचे ना मंदिराकडे, रडायचा. एवढं प्रेम प्रभू येशूचं मंदिराकडे होतं. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. एकदा येशू मंदिरात गेला आराधना करायला, आणि त्या ठिकाणी आराधनाच नाही, त्या ठिकाणी कबूतर व्यक्ती आहेत, व्यापार चाललाय, काय चाललंय. आणि मग काय केलं प्रभू येशूनी? एक हंटर केला. काय केला? हंटर केला. सगळा हाकललं. प्रभू येशू म्हणाला, माझं घर, माझं मंदिर, त्याला प्रार्थनेचं मंदिर म्हणते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूला आवेश होता मंदिराबद्दल. येशूने मंदिरामध्ये चुकीच्या गोष्टी पाहिल्या. आता विकणाऱ्यांना, आता बिझनेस करणाऱ्यांना प्रभू येशूने म्हटलं, निघा बाहेर. माझं मंदिर हे यासाठी नाही, माझं मंदिर प्रार्थनेचं मंदिर आहे. हालेलुया. माझं मंदिर प्रभूचं गौरव करण्याचं, देवाची स्तुती करण्याचं मंदिर आहे. हालेलुया म्हणा. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की 7व्या अध्यायामध्ये 16 वचनामध्ये म्हणाला की माझे मंदिर, या माझे नाव सर्वकाळ राहावे म्हणून मी निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र, माझे मन ही हे ते सतत लागेल राहते. मला की आमेन. म्हणून जेव्हा देवाच्या मंदिराकडे तुमचं मन लागेल, देवाचं मन तुमच्याकडे लागेल. प्रेज लॉर्ड म्हणा. आणि पुढे वाचूया 17 वचन 17. आपला बाप दावीद त्याप्रमाणे खऱ्या मनाने माझ्या समोर वर्तलास व माझ्या सर्व आज्ञेप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळले, तर इस्रायलच्या गादीवर आरूढ होणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषाची परंपरा खुंटायची नाही. आमेन म्हणा. म्हणा की प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या. म्हणून देवाच्या मंदिराकडे लक्ष देवाचं असतं. हालेलुया म्हणा.
कोणाचं लक्ष असतं सांगा बरं? देवाच्या मंदिराकडं प्रथम देवाचं जास्तीत जास्त रात्रंदिवस लक्ष असतं. मला हालेलुया. म्हणून मी मध्ये एका मुलीने देवकरांना शिकवलं की तुम्ही लेवी व्हा परमेश्वराची. काय व्हा? लेवी. म्हणा मी परमेश्वराचा लेवी आहे. ज्यावेळेस त्या लेयाची नाही का पत्नी, याकोबाची पत्नी लेया, तिला लेवी झाला. काय झाला? पुत्र लेवी झाला. तिनं काय म्हणून नाव ठेवलं लेवीचं? लेवी म्हणून माझा पती मला मिळून राहील, माझा पती मला जोडून राहील. म्हणा प्रेज लॉर्ड. लेवी म्हणजे देवाला जोडून राहणारे. आमेन म्हणा. लेवी म्हणजे मंदिराला जोडून राहणारे. बोला हालेलुया. ज्यावेळेस शलोमोनाने मंदिर बांधलं आणि ज्यावेळेस पहिली आराधना त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्यावेळेस त्यांनी मंदिर बांधलं, 5व्या अध्याय काळात दुसरे इतिहास 5वा अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे. दुसरे इतिहास 5वा अध्याय 12 वचनामध्ये लेवीला त्या ठिकाणी मंदिरामध्ये जोडलं गेलं. प्रेज लॉर्ड म्हणा. उत्पत्ती 29 मध्ये लेयाला पुत्र झाला, तिनं लेवी नाव ठेवलं. लेवी म्हणजे जोडून राहणे. प्रेज लॉर्ड म्हणा. आता नवीन करा पद्धतीने प्रभू येशू बरोबर जोडून राहा. येशू बरोबर जोडून राहा. येशू ख्रिस्त वेला आहे आणि तुम्ही फाटा आहात. प्रेज लॉर्ड. जो फाटा वेला बरोबर जोडून राहील, लेवी प्रमाणे जोडून राहील परमेश्वराबरोबर, तो पुष्कळ फळ देईल. तुम्हाला फॅन हवा देतोय. तो फॅन काय देतोय? हवा देतोय. का हवा देतोय? तो उपयोगी का होतोय? कारण तो त्या बोर्डला, त्या बटनाला जोडलेला आहे, त्या लाईटला, त्या करंटला जोडलेला आहे आणि म्हणून तो चालू आहे आणि म्हणून तो फॅन हवा देत आहे. प्रेज लॉर्ड. तसं तुमचं जीवन जर देवाबरोबर जुडलेलं नसेल, एक लेवी प्रमाणे देवाच्या मंदिराबरोबर तुमचं जीवन जुडलेलं नसेल, तर तुम्ही पुष्कळ फळ नाही देऊ शकत. हालेलुया म्हणा. म्हणून देवानी या ठिकाणी देवानी 5व्या अध्यायामध्ये आणि 12 वर्षामध्ये म्हटलेलं आहे, जितके लेवी गाणारे होते, म्हणजे अर्थात असा हेमान यदुथून तितके सगळे आपल्या पुत्रासह, भावबंधासह सणाची वस्त्र लिहून, झांजा, सारंग्या, विणा घेऊन विधीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्याचबरोबर 120 याजक करणे वाजवित होते. करणे वाजविणारे, गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले आणि करणे, झांजा आदी करून वाद्य वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्च सुराने करू लागले. ती अशी किती उत्तम आहे, तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समय परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. प्रेज लॉर्ड म्हणा. माझ्या प्रेमाने मंदिर बांधलं, पण त्या ठिकाणी आराधना झाली, स्तुतीचा यज्ञ झाला. आमेन. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने देव मंदिर भरून गेले. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, उत्तमातलं उत्तम प्रकारे परमेश्वराने ह्या मंदिराला भरून काढलं. आमेन म्हणा. त्या मंदिराला परमेश्वर काय केलं? भरून काढलं. आणि म्हणून या ठिकाणी शलोमोनाने सुद्धा उत्तमातल्या उत्तम प्रकारे परमेश्वराचं मंदिर त्यांनी बांधून काढलं. आमेन म्हणा. म्हणा प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून या हग्गईचं पुस्तक काढूया आपण, ते वाचून आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हग्गई. इस्रायल लोक गुलामीमध्ये गेली, राजाने सगळं मंदिर उद्ध्वस्त करून टाकलं होतं. पण ज्यावेळेस देव म्हणाला, 8वं वचन वाचा, 7 आणि 8 वचन, पहिला अध्याय 7 व 8 वचन. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, डोंगरावर जाऊन लाकडे आणा, मंदिर बांधा. प्रेज लॉर्ड म्हणा. लाकूड हे मनुष्याचं प्रतीक आहे. लाकूड हे कशाचं प्रतीक आहे? मनुष्याचं प्रतीक आहे. म्हणून आज मंदिरामध्ये तुम्हाला आणि मला आता बोकड घेऊन यायची गरज नाही, बैल घेऊन यायची गरज नाही. ज्यावेळेस शलोमोनाने मंदिर बांधलं, कितीतरी थोडासा वेळ झाला चालत, पण त्यांनी दुसरे इतिहास ही पण राहू द्या चालू, हग्गई पण. आणि त्यांनी एक असं काम केलं, हा 7वा अध्याय आणि 2रं वचन वाचा.
7वा अध्याय 2रं वचन. या जगास परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या केंद्राने ते भरून गेले होते. आमेन. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, खाली आला. 5वं वचन वाचा. 5वं वचन. शलोमोन राजाने 22,000 किती हो 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे यांचा यज्ञ केला. किती? प्रेज द लॉर्ड. 22,000 बैल. किती? प्रेज द लॉर्ड. कसलं विशाल ते म्हणजे, म्हणून देवाचं सामर्थ्य कसलं उतरलं. आतमध्ये सुद्धा जाता येईल या जगांना. हालेलुया. आणि 1,20,000 मेंढरे याचा यज्ञ केला. अशा रीतीने राजाने व सर्व लोकांनी देवाच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. प्रेज लॉर्ड. होम बली केले, अन्न बली केले, शांत अर्पण केले, सगळं केलं आणि मंदिराची स्थापना केली. प्रेज लॉर्ड. म्हणून आज तुम्हाला काय म्हणते देव, आता बैल आणू नका, मोकळा आणू नका, मेंढरा आणू नका, लाकडी आणा. म्हणजे माणसासाठी जाऊन प्रार्थना करा, सुवार्ता सांगा आणि त्यांना देवाच्या अनंत जीवन देणाऱ्या मंदिरामध्ये घेऊन या. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा. देव म्हणतो की आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. कुठलं लक्ष आहे तुमचं? देवाची सुवार्ता सांगा. हालेलुया. जाऊन सृष्टीला जाऊन जगाच्या शेवटापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा. लाकडी आणा मंदिराकडे, मंदिर बांधा. त्याने मी काय होईल? प्रसन्न होईल. परमेश्वर म्हणतोय माझा महिमा प्रगट करीन, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. येताना एकटे येऊ नका, मित्रांना घेऊन या, परिवाराला घेऊन या आणि गाणं गात या. देवाच्या मंदिरे जाऊया, देवाच्या आनंद करत या. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आराधना, त्याची स्तुती गाऊया. हालेलुया. म्हणून या ठिकाणी देव ज्यावेळेस त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली, देव बोलला. देव काय बोलला की मी, पुढे 9 वचन बघा, तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. 9 वचन. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. हे का? असेच परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपल्या आपल्या घरासाठी धडपड करता. हालेलुया. म्हणून देव म्हणाला पाया भरायची सुरुवात करा. मंदिर पूर्णपणे पाडून टाकलं होतं त्या काळामध्ये. मंदिर पूर्णपणे पाडून टाकलं होतं त्या राजाने, सर्व शत्रूंनी. पण ज्यावेळेस ते इस्रायल लोक आले, आपल्या देशात परत आले आणि आपलंच काम करत होते, शेती करत होते, पण त्यांना कळलं की का बरगत नाही, काम आमचे एवढं कमवते त्यांना आमचं तर पुरलं जात नाही, पैसा येतो पण का टिकत नाही, त्यांना कळत नव्हतं. देव अज्ञानामध्ये उतरला. प्रेज लॉर्ड. आणि अज्ञानामध्ये परमेश्वर बोलला की तुम्ही लक्ष लावा वचनाकडे, तुम्ही लक्ष लावा मंदिराकडे. प्रेज लॉर्ड. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणाला मंदिर बांधा. त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या अध्याय 7व्या वचनामध्ये देव बोलायला त्यांनी परत एकदा सुरुवात केली. बघा 7वं वचन. दुसरा अध्याय 7वं वचन. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील. बघा. आमेन. आणि मी हे मंदिर म्हणा परमेश्वर हे मंदिर, म्हणा परमेश्वर हे मंदिर, म्हणा परमेश्वर हे मंदिर वैभवाने भरेल. कोण भरेल? मंदिराचं वैभव कोणाच्या हातात आहे? परमेश्वर. मंदिराची चमक कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी हे मंदिर वैभवाने भरेल. प्रेज लॉर्ड. आता की हालेलुया तोडत नाही. हालेलुया. हालेलुया. मला चला हातात हात देत नाही असं करून मला कसं करावं काय भारतीय पद्धतीने किंवा एकमेकांकडे बघा. मला परमेश्वर म्हणतो हे मंदिर मी वैभवाने भरेन. हालेलुया. आनंद होतोय का तुम्हाला? प्रेज लॉर्ड. आणि मग पुढे काय म्हणताय? असे शरणीस परमेश्वर म्हणतो. पुढे वाचा 6वं वचन. रूपे माझे आहे, सोने माझे आहे. मला प्रेज लॉर्ड.
म्हणतो. सोनं माझं 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 माझं, पैसे माझं माझं. पैसे कुठे देऊ काय म्हणतो? माझं आहे ते, तुम्हाला मी दिले वापरायला. प्रेज लॉर्ड. नाही काय एखाद्याला सवय असते स्त्रियांना गळ्यातले केले ग लय भारी मोड की जरा मोड, म्हणजे दुकानात मोड देत नाही तुम्ही, पण तिकडे देता काय? हालेलुया. पण तुम्ही म्हणत होता माझं आहे ते. हालेलुया. कोणाचं म्हणता तुम्ही? माझं आहे ते. तिने घातले पण ती माझं आहे. हालेलुया. देवाचं सगळं आहे. आकाश देवाचे आहे, पृथ्वी देवाची आहे, पृथ्वीतले मार्बल देवाचं आहे. पण मार्बल पुस्तक झाडाला दाखवतो मार्बल का? प्रेज लॉर्ड. मार्बल देवाचा आहे, त्या खालीत येणारं सोनं देवाचं आहे, हिरे देवाचा आहे. बरं आकाशाची पण विक्री चालू आहे. प्रेज लॉर्ड. फक्त पृथ्वीवरच आहे. पण देव म्हणून तुम्ही याला गुंडाळणार आहे. काय करणार आहे? कागदाप्रमाणे घ्या मग मार्बल, कुठं काय जाते, कुठं काय काय नाही. आज रात्री जर ईश्वर आला तर सगळं गुंडाळला. कशाला काय? त्याच्यापेक्षा भारी तिथं स्वर्गात आहे. म्हणा की आमेन. मला प्रेज लॉर्ड. अनंत जीवन ज्याला दिलेलं आहे देवानी, ज्याला अनंत जीवन दिलेलं आहे, हे काहीच नाही, हे सोनं काहीच नाही. याच्यापेक्षा महान सर्वात चांगलं सोनं स्वर्गात तुमच्यासाठी आहे. हालेलुया. म्हणून प्रभू देव काय म्हणतो? रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कधी मला नका माझा आहे, देवाला देवा तुझंच आहे. माझ्या अंगावरले कपडे परमेश्वराचे आहेत, माझ्या खिशातले पैसे देवाचे आहेत, माझं घर देवाचं आहे, माझ्या घरातलं कपाट देवाचं आहे. माझं काहीच नाही. मला माझं काहीच नाही. तुम्ही कन्फ्यूज मध्ये पडलाय. खरंच देवाचंच आहे. लक्षात घ्या. दगड देवानी बनवलं, कशाला बांधकाम आला असतं त्या दगडातनं सिमेंट बनवून येतं ना. प्रेज लॉर्ड. सगळं देवाने दिलंय, त्याचंच आहे सगळं. पण माझं घर, माझा बंगला असं करत बसतो. पण हालेलुया. माझा आहे सगळं. मी बनवलंय, मी मिळवलंय. कशाचं काय मिळवलं? स्वर्गातून दिल्यापासून पृथ्वीवर काहीच मिळत नाही. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. म्हणून या ठिकाणी देव म्हणतो की रुपये माझा आहे, सोनं माझं आहे. तुमच्या हातातली अंगठी कडबगा म्हणा देवाचीच आहे ती. गळ्यात काना कडबगा फारशात बघताना म्हणा देवाने सांगितलं. हालेलुया. म्हणा कधी पण देवाला धन्यवाद द्या. म्हणा देवा तू किती चांगलं दिले. कानातलं 2-2 दिले, आपण गळ्यात हजारो सुद्धा. अचानक ईश्वर आला का तिथं इथंच राहणार आहे. कोण घेणार का माहिती म्हणत्या. प्रेज लॉर्ड. आता लोटाच्या बायकोची आठवण करा म्हणाला प्रभू. कुणाच्या? येशू राजाच्या धाग्यावर बसून आला, येऊ लागला. त्यानंतर मग चला 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 प्रभू असं म्हणू नका. माझं सोनं कपाटात घ्या. ती कपाटात घेणार तिथंच आहे. दोघातलं एक घेतल्या जाईल, एक खाली. का? कदाचित त्याचं मन इथंच राहणार असेल. आणि जो स्वर्गाचा आहे त्याचं मन कुठं असेल? स्वर्गाकडे. लगेच तयार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून दुसरा ते परत एकदा 8 वचन 9 वचन वाचूया. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. आमेन म्हणा. हालेलुया. मला मी स्वीकारतो. मला मी स्वीकारतो. या मंदिराचं वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. मला की तोडाने मी स्वीकारतो. मी विश्वासाने बोलतो. येशूच्या नावामध्ये बोलतो. या मंदिराचे वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असं परमेश्वर म्हणतो माझ्यामधून. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये वैभव उत्तम आणि उत्तम आहे. आमेन म्हणा. येशू ख्रिस्ताकडे साधारण नाही, येशू ख्रिस्ताकडे साधन नाही, येशू ख्रिस्ताकडे उत्तम आहे. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे आरण्यामध्ये 5000 पेक्षा लोक जास्त आले, पण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने चटणी भाकर नाही दिली. येशू ख्रिस्त म्हणाला मी तुम्हाला मासे खायला देतो. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. आपण म्हणतो संकटात पण झाली चटणी भाकर खातो. माझ्या प्रभूने 3 दिवस उपाशी होते, त्याच्याकडे भाकरी आणली आणि मासे बी आणले. प्रभू म्हणाला कुठून आणली मासे? जरा चटणी आहे का? जरा चटणी आहे का? थोडीशी कुठं जरा मिरची आहे का? मिरची तशी मिरची नाही. मासे आणलेत ना, मासेच मी करतो. प्रेज लॉर्ड.
हालेलुया. जर प्रभू राजांचा राजा तर त्यांनी चटणी त्या ठिकाणी खाय दिली नाही. ओ सुप नका चटणी नका काय करू चटणी चालते. हालेलुया. त्याने चटणी दिली नाही त्या ठिकाणी. 5,000 पेक्षा जास्त लोकांना मासे दिले खायला. हालेलुया. काय दिले? नाही चटणी भाकर खाऊन पैसे जरा बचत करतो आणि ती बचत झालेले पैसे दवाखान्यात घालून. हालेलुया. कशाला चटणी भाकर खाऊन पैसे वाचवता? जरा मासे मटण खावा. हालेलुया. हालेलुया म्हणा की हालेलुया. मी काय बायबलच्या बाहेर बोलत नाही. माझ्या प्रभूने जर मासे खात्याला दिले उपाशी लोकांना तर तुम्ही उपाशी कशाला करताय? खावा मटण आणि मासे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तम खावा. आमेन म्हणा. याचा अर्थ असा नाही की राशीचा भात खाऊ नका. राशीचा भात बी देवाचाच आहे. आमेन. त्या राशीच्या भातात आणून मटण खावा तुम्ही. म्हणा की हालेलुया. 200 किती बचत करणार आहे? 200 किती बचत करणार आहे? हालेलुया. किती जीवाला मारणार आहे? जोपर्यंत हाय तोपर्यंत खाऊन मस्त राहा. म्हणा की हालेलुया. जोपर्यंत हाय तोपर्यंत खाऊन मस्त राहा. शरीर खाऊन मस्त. किती बचत केलं तरी इथंच ठेवून जायचं, स्वर्गात जायचंय. म्हणा की आमेन. काय लोक मुलगा वारस प्रॉपर्टी. येशू आला का प्रॉपर्टी बी राहते, वारस राहते, सगळंच वर स्वर्गात जाते. म्हणा की प्रेज द लॉर्ड. म्हणा की हालेलुया. करोडो कुठं सोडायचं आहे बाबा बाबड्या? तुझंच आहे. येशू आला का सगळं कोणाचंच राहत नाही. म्हणा की हालेलुया. येशू आला का सगळंच जाते सगळं. हालेलुया. जाते का सांगा? मी जर म्हणलं मंदिर मोठं मंदिर, हे मंदिर मी तर सोडून जायचं. अनंत मंदिरामध्ये जायचं स्वर्गात. आमेन म्हणा. नवीन यरूशलेम मध्ये जायचं. हालेलुया म्हणा. हे एक मंदिर आहे, पण ह्या मंदिरानंतर एक अनंत मंदिर आहे, ते म्हणजे यरूशलेम. प्रेज लॉर्ड. त्याच्याकडे तुमचं मन राहते. आमेन म्हणा. परत एकदा पटकन वाचूया. श्रेष्ठ होईल असे परमेश्वर म्हणतो, मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रेज लॉर्ड म्हणा. देवाची शांती कुठं आहे? देवाच्या मंदिरात. मग जो मंदिरात येतो तो शांती घेऊन जातो. मला की आमेन. मला हालेलुया. मंदिरात कशाला जायचो? काय भेटतं मंदिराला? जे मार्केटमध्ये शांती भेटत नाही ती इथं भेटते. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. भेटते का डॉक्टरकडे जाऊन शांती? द्यावं डॉक्टर साहेब शांतीची गोळी, झोपीची गोळी भेटल, शांतीची गोळी भेटणार नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. मेडिकल मध्ये जाओ, शांती नाही घरामध्ये, द्यावं काहीतरी नाही. देवाने जिवंत देवाने मंदिर तयार केलेलं आहे. त्या मंदिरात देवाने शांती दिलेली आहे. ती मंदिरामध्ये आल्यानंतर घेऊन जा. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. त्याला शांती नाही. पास्टर लय भांडणं होतात या मंदिरात. लय भांडण. या 8 महिन्यात लय कुठाला जा. घरोघरी भांडण. काय लोकांनी आत्महत्या केल्या. काय लोक स्वतःला संपवून टाकलं त्यांनी. का? मंदिरच बंद होते ना. हालेलुया. दवाखाने चालू होते, पण त्या दवाखान्यात त्यांना वाचवलं नाही. त्या दवाखान्याचे भांडण मिटवले नाही. मग मी तुम्हाला सांगतो, आजपासून चर्च चालू मंदिर आहेत ना, तर आजपासून शांती सुरू झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून घरामध्ये शांतीची सुरुवात झालेली आहे. आजपासून घरामध्ये आरोग्याची सुरुवात झालेली आहे. हालेलुया. गेल्या रविवारीच म्हटलं होतं, आजार तुमच्या करोडोच्या पैशाला घाबरत नाही. मला प्रेज द लॉर्ड. आजार तुमच्या सोन्याला घाबरत नाही. तुमच्या घरात किती सोनं आहे त्याला घाबरत नाही. तुमच्या घरात किती सिक्युरिटी आहे त्याला घाबरत नाही. आजार फक्त परमेश्वरालाच घाबरतो. प्रेज लॉर्ड. आजार फक्त येशूलाच घाबरतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता तेव्हा तो आजार घाबरल्याशिवाय राहत नाही. आमेन म्हणा. म्हणा की हालेलुया. आजाराला खाली गुडघे टेकावंच लागतं, कारण माझं बायबलचं वचन सांगतं प्रत्येक गुडघा येशूच्या नावावर टेकला जाईल. हालेलुया. प्रत्येक गुडघा येशूच्या नावावर टेकला जाईल. जो आजार बी असेल तो टेकला जाईल. कुठला आजार बी असेल टेकला जाईल. दुष्ट आत्मा असेल तरी येशूच्या पुढे झुकला जाईल. प्रेज लॉर्ड. म्हणा की आमेन. म्हणून बायबल सांगतं, मी माझ्या मंदिराचं वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ करीन. बायबल सांगतं, मी या स्थळाला शांती देईन असं परमेश्वर म्हणतो. आमेन. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं, अहो कष्टी 12 जण हो, तुम्ही माझ्याकडे या. कुठे या? माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन. कुठं विसावा मिळणार आहे खरा? मंदिरामध्ये. कुठं? नाही घरात बी आहे ना पास्टर, ऑनलाईन बघतो.
ऑनलाईन बघितलं का विचारलं तर म्हणायचं नीटच चालत नाही पास्टर, ती गुरगुरच फिरतो. आणि दुसरं बघताना बरोबर फिरत असत. हालेलुया. देवाने पण 8 महिने बघितले. काय काय लोकांनी मला असं म्हटले की देवाला पास्टर मी लय मागत होतो, मला टाइम नाही, मला टाइम दे प्रार्थनेसाठी, मला टाइम दे सेवा करण्यासाठी, तुझ्या सगळ्यात बसायचं, बायबल वाचायचं, टाइम दे. आणि तो एक व्यक्ती म्हणाला इतका टाइम दिला की त्याला थोडा आता कामच करू वाटला नाही. आता म्हणलं नाही, आता देवाचं टायमिंग पूर्ण संपल्याशिवाय तुम्हाला आता काम तर जाता येणार नाही. मला प्रेज लॉर्ड. देवाने भरपूर टाइम दिला. किती जणांना असं वाटतं देवाने भरपूर टाइम दिला? सगळं दिला ना, पण माहित नाही तुम्ही त्या टायमात काय केलं असेल. प्रेज लॉर्ड म्हणा हालेलुया. देवाला धन्यवाद. नेट चालू होतं, नेटच्या द्वारे वचन तुमच्या घरात येत होतं, पण बघत होता का नाही माहित, देवाला तुम्हालाच माहिती असणार आहे. म्हणा की आमेन. चला आपले डोळे बंद करूया, आपल्या जागेवर उठून उभं राहूया. वेळ झालेली आहे मंदिराची. धन्यवाद. आपल्या जागेवर उठून उभं राहूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. क्वालिटी मिले गाणं गातील. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. शबाराबा रिखालाबा रिबाराबा संदाराबा रिबाराबा रिबाराबा राबा. हालेलुया. चला या प्रत्येक जण या ठिकाणी हालेलुया. प्रभूला म्हणा, प्रभू आज आमचं लक्ष खऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे आमचं लक्ष मंदिराकडे लावू दे. थँक्यू जीसस. चला या आपल्या गीत गाण्यासाठी तो सगळे मंडळी समर्पण करतील. ज्याला वाटतं समोर यावं, देवाला पूर्णपणे समर्पण करावं, करा समर्पण. आज मंदिरामध्ये जे जगात भेटणार नाही ते तुम्हाला आज मंदिरामध्ये भेटेल. थँक्यू जीसस. शांती नाही तुमच्या घरात, शांती भेटेल. हालेलुया. धन्यवाद येशू. Hallelujah. धन्यवाद येशू. Thank you Jesus. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. चला. येशू रक्ताचे येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद बाबा. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. चला प्रार्थना प्रभूची स्तुती करा. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. ओ शबा
वाद्य आहे. आणि त्याचा 31 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, देवाने पाहिलं लेयाकडे, देवाने पाहिलं तिच्याकडे, ती नावडती आहे, तिला कुणी पसंत करत नव्हतं, पण देवाने तिच्याकडे पाहिलं, देवाने तिची कुस वाहती केली, देवाने तिचं दुःख दूर केलं. आज या दिवशी या मंदिरामध्ये परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे, देव तुमच्याकडे पाहत आहे. 31 वचन, हालेलुया. आपण केलेले सर्व फार चांगले आहे. 29 वाद्य उत्पत्ती ग्रंथ 31 वचन. परमेश्वराने पाहिलं, ओ रवासे खेरे वेळे 31वा वचन. डोळे बंद करून आपले हात कधी आपण त्याच्याकडे करा. तुम्ही आज प्रश्न असेल त्याच्याकडे देव पाहतोय का? मला कित्येक लोक रिजेक्ट करतात, कित्येक लोक मला नापसंत करतात, मी नावडती आहे. लक्षात घ्या, लेयाला परमेश्वर देवाने पाहिलं की नावडती आहे, म्हणून त्या देवाने तिची कुस वाहती केली. प्रेज लॉर्ड. ओ शाबारा. 31 परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे, नावडती आहे, मग त्याने तिची कूस वाहती केली, मग तिने तिची कुस वाहती केली आणि राहेल वांज राहिली. आणि राहेल वाच राहिली. लेया गर्भवती लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रूबेन ठेवले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे. प्रेज लॉर्ड. देव तुमच्याकडे पाहत आहे. देवाच्या मंदिराकडे तुम्ही आलेला असल्यामुळं देवाचे डोळे मंदिराकडे असतात आणि देव तुमच्या दुःखाकडे, तुमच्या परिस्थितीकडे आज पाहत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव तुमच्या परिस्थितीकडे पाहत आहे. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रती करेल. हालेलुया. हो, कुणी तुमच्यावर प्रेम करू आग्रह न करू, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो, येशू तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. रबासे खेरे बेरे बे. 33 वचन वाचूया. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला ती मुलगा पुन्हा झाला. गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, मी मी नावडती नावडती आहे. देवाने ऐकले हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाय दिला आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेवले. हालेलुया. ती म्हणाली, देव माझा ऐकतो. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज तुम्ही देवाच्या मित्राकडे आलेला आहात. देवाचे कान तुमच्याकडे आहेत. देवाचे कान तुमच्या हाकेकडे आहे. हात मारा त्या परमेश्वराकडे, प्रार्थना करा मंदिराकडे. देव म्हणतो, माझे डोळे माझ्या मंदिराकडे लागलेले आहेत. देव म्हणतो, माझे कान माझ्या मंदिराकडे लागलेले आहे. आज देव ऐकतो तुमचं. हालेलुया. हाक मारा परमेश्वराकडे. देव म्हणतो, मी तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रेज लॉर्ड. रबासे खेरे बेरे बेरे. 34 वचन वाचूया. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता ते माझा नवरा मला मच्छी मिळून मिसळून राहील. म्हणून त्याचे नाव लेवी ठेवले. देवाबरोबर मिळून मिसळून राहा, देवाबरोबर मिळून मिसळून राहा. तुम्ही देवाची लेवी आहात. लेवी लोकांनी देवाच्या मंदिरावर जुडलं पाहिजे. हालेलुया. देवाच्याकडे हात वर करा. मला देवा माझा हात पकड. हालेलुया. मला देवा माझा हात पकड. मला डोळे बंद करून माझा देवा हात पकड. मला तुझ्याशी जोडून राहायचं आहे, तुझ्याबरोबर जोडून राहायचं आहे. देवा तुझ्याबरोबर मला जायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परत पुढे एक वाक्य. 35 वचन. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला आणि तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. देवावर जोडून राहा आणि देवाचं स्तवन करा. देवावर जोडून राहा, देवाची आराधना करा. हालेलुया. आणि ती देवाचं स्तवन करू लागली. पुढे यावर तिने त्याचे नाव यहूदा ठेवले. प्रेज लॉर्ड. यहूदा म्हणजे देवाचं स्तवन. प्रेज लॉर्ड. यहूदा म्हणजे देवाचं गौरव. प्रेज लॉर्ड. आज चला डोळे बंद करा, आपले हात उंच करून. ओ
देवा तुला धन्यवाद. देवा तुला धन्यवाद. देवा तुला धन्यवाद. तू माझ्या दुःखाकडे पाहिलेले आहे. तू माझ्या दुःखाकडे पाहिलेले तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. माझी प्रार्थना ऐकलेली आहे. तू प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तू आमच्याकडे पाहणारा देव आहे. तू आमच्याकडे पाहणारा देव आहे. देवा मी तुझ्या लेवी आहे. देवा मी तुझी लेवी आहे. देवा मी तुझा यहूदा आहे. देवा मी तुझा यहूदा आहे. तुझं स्तवन करणारा मी आहे. तुझी आराधना करणारा मी आहे. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद देवा. मला हात उंच करून देवा तुला धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. तुझ्यासारखा कोणी नाही परमेश्वरा. आम्हाला सांभाळलंस तू प्रभू. देवा मी तुझ्या जवळ आलेला आहे. येशूच्या नावात तुझ्या जवळ आलेला आहे. माझा स्वीकार कर. हे माझ्या हृदयामध्ये येशू. हे माझ्या जीवनामध्ये येशू. माझं जीवन बदल. येशू ये माझ्या घरामध्ये. माझ्या घराला बदल. येशू हे माझ्या कामात. हे माझ्या धंद्यामध्ये. हे माझ्या व्यवसायामध्ये मला आशीर्वाद दे. आशीर्वाद दे देवा. परमेश्वरा शैतानाच्या योजना नाबूद कर. शैतानाचे सर्व अधिकार नष्ट कर. येशूच्या नावामध्ये सर्व आजार निघून जाऊ दे. सर्व पिढा निघून जाऊ दे. सर्व अशांती निघून जाऊ दे. जादूटोणा नष्ट कर येशूच्या नावामध्ये. हालेलुया. शैताना तू हारलेला आहे. निघून जा येशूच्या नावामध्ये. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद. या शैतान निघून चाललेला आहे. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. येशूचं सावध दैव तुमच्यावर उतरत आहे आणि शैतान निघून चाललेला आहे. आजार निघून चाललेला आहे. सारे पोपट निघून चाललेले आहे. Fire Holy Spirit. Fire Holy Spirit. Touch Holy Spirit. Touch Holy Spirit. Touch Holy Spirit. Touch Holy Spirit. शैतान निघून चाललेला आहे. दुष्ट आपल्या हरून निघून चाललेला आहे. घरातले भांडण निघून चाललेले आहेत. आजार निघून चाललेले आहेत. तुमच्याबरोबर दुःखाचा आत्मा निघून चाललेला आहे. येशू तुमच्या हृदयात आलेला आहे. येशूचा स्पर्श तुम्हाला बरं करत आहे. येशूचा स्पर्श तुम्हाला बरं करत आहे. तुमच्याचा निराशाचा आत्मा निघून चाललेला आहे. डिप्रेशनचा आत्मा निघून चाललेला आहे. येशूच्या स्पर्शाने. टच होली स्पिरिट. ओ शखे. धन्यवाद देवा. तुझ्या आभार मानतो. आजच्या महान बाबा तुझ्या उपस्थितीबद्दल आजच्या भक्तीबद्दल धन्यवाद देतो. ब्लेस युअर फेथ बाबा प्रत्येकाला. मी प्रार्थना करतो सर्वांना तू उत्तमातल्या उत्तम गोष्टी दे प्रभूची. कोणाला साधारण नाही तर उत्तम दे प्रभूची. घर उत्तम दे. गाडी उत्तम दे. नोकरी उत्तम दे. हालेलुया बाबा. सगळ्या घरातल्या वस्तू उत्तमातल्या उत्तम दे. सगळ्यांचे भांडार तेल मीठ उत्तमातल्या उत्तम भरून सर्व घरामध्ये म्हणण्याच्या प्रत्येक आलेले आहेत त्यांच्या घरामध्ये शांती राहू दे. ख्रिस्तीची शांती असू दे प्रत्येकामध्ये. आशीर्वाद असू दे. प्रत्येकाचं माइंड शांतीमध्ये भरलं जाऊ दे. प्रत्येकाची भावना पण शांतीमध्ये भरलं जाऊ दे. प्रत्येक पती पत्नीचं नातं प्रेमाने शांतीनं भरलेलं जाऊ दे. हालेलुया बाप्पा. आणि बाप्पा शैतानाची सर्व बाधा नाबूद कर. ब्लेस कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो मागतो पिता. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.